दरेकर साहेब आहेत, हे लाड साहेब आहेत, यांना जे गोरगरीब मराठ्यांचे वेदना माहीत नाहीत ना, हे मला आज सांगायचं. आणि मी तेही सांगितलं, सरकारने 6 महिन्याचा वेळ वाढवून दिला असं मी म्हणलो नाही. मागणी केली मी तुझी जी येते की 6 महिन्याचा व्हॅलिडिटीची वेळ द्या. मी सरकारला त्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्ही प्रति महिन्याला 2 महिन्याला सर्क्युलर वेगळे काढायला लागला. अगोदर एकत्र होतं जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल, तुम्ही पुन्हा वेगळं काढायचं सांगितलं. पोरांचा त्याच्यात वेळ गेला, पोरांच्या ॲडमिशनला अडचणी आल्या. जर आता ते लाडसाहेब आणि दरेकर साहेबांना जर काही जाणीव असली स्वतःच्या घरातल्या लेकराची, तर ह्या लेकरांनासुद्धा स्वतःच्या घरातलं समजा जरा. ह्यात मराठ्यांच्या वेदना आणि तुमच्या वेदना आहेत फक्त निवडून येणे आणि खुर्च्या हस्तगत करणे. आणि माझा संघर्ष आणि माझा लढा ह्या मराठ्यांच्या पोराला अडचणी आल्या नाही पाहिजेत. त्या अडचणी आज समक्ष आल्यात. आता ती योगायोगानं अचानक आलं ते लेकरू, कोणाला माहीतसुद्धा नाही आहे. जर तिच्या आयुष्याचं वाटोळं होणार असलं तर तुम्ही ECBC देऊन उपयोग काय? त्यासाठी आम्ही तुम्हाला देऊ नका म्हणलो होतो. तुम्ही ते दिलं तर ते ऑप्शन खुला केला नाही. बरं, ऑप्शन खुला केला आहे तुम्ही ECBCचा, तर त्यांना व्हॅलिडिटी लवकर निघत नाही आहे. म्हणून माझं म्हणणं होतं की तुमचं म्हणणं आहे 3 राऊंडमध्ये द्या. 3 राऊंडमध्ये एका महिन्याच्या आत ते प्रमाणपत्र नाही निघत. तुम्ही 6 महिन्याची मुदत वाढ द्या. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे त्याला सरळ सांगा, तू OBCतून ॲडमिशन घेतलं तर तू व्हॅलिडिटी 6 महिन्याच्या आत आणून दे. तू जर ECBCमधून घेतलं तर 6 महिन्याच्या आत आणून दे. तू EWSमधून घेतलं तर तू आणून दे. 6 महिन्याची मुदत वाढ द्या. तातडीनं त्यांना होत नाही. आता जर थोडी जाणीव असली, मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस साहेब आणि विशेष करून जे सध्या काय म्हणतात ना, पाठीमागून दोर वाढायचं काम करते दरेकर साहेब आणि लाड साहेब, त्यांना जरा या पोरीच्या डोळ्याकडं पाण्याकडं बघता आलं, डोळ्यातलं तर जरा बघा. असेल तुमच्या घरात लेकरं तर जरा जाणीव घ्या. हमेशाच खुर्चीचीच आस नका करू. बघायच्या काय वेदना आहेत की त्या व्हॅलिडिटीसाठी. आणि आम्ही तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं, तुम्ही EWS रद्द करू नका. कारण ECBC तुम्हीच दिलं, EWS पण तुम्हीच रद्द केलं. जर ECBCचा फायदा होत नाही मराठ्यांच्या पोराला आणि EWSचाही होत नाही, म्हणजे दोन्हीकडून मराठ्यांचेच पोरं तुम्ही मारले. तिसरा पर्याय मराठ्यांपुढं आला की कोणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांनाही तुम्ही ओपनमध्ये जायला सांगताय तुमचे अधिकारी. मग तुम्ही तातडीनं, माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तातडीनं आदेश करा की ज्या विद्यार्थ्यांकडं ECBCचं सध्या त्याच्याकडं व्हॅलिडिटी नसेल त्याला 6 महिन्याच्या आत आणून द्या. ज्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांकडं कुणबी प्रमाणपत्र आहे त्याच्याकडे व्हॅलिडिटी नसेल, त्याच्याकडे जर त्याची नोंदीची जरी पावती असली तरी त्याला ॲडमिशन द्या. 6 महिन्याची त्याला मुदत वाढ द्या. ECBCचा EWSचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनाही ते व्हॅलिडिटीसाठी तुम्ही 6 महिन्याची वेळ द्या. आणि शिक्षणात आणि सर्व क्षेत्रातल्या नोकर भरतीत सरकारनं तिन्ही ऑप्शन खुले करावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.